जय हिंद दोस्तो. आपण आता पाहूया आधार कार्डला मोबाईल नंबर कसे लिंक करायचे ते. आधार ॲप्लिकेशनमधून आपण काय काय करू शकतो ते तर आपण पाहूया. आधार ॲप्लिकेशनमध्ये मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस, नाव अपडेट कसे करायचे ते. आता मोबाईल अपडेट करायचे चालू झालेलं आहे, बाकी प्रोसेस चालू होणार आहे. तर चला तर पाहूया आपण की मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा ते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. आपण कसा मोबाईल नंबर अपडेट करायचा. धन्यवाद. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर आधार असे सर्च करायचे आहे. आपण आधार टाकायचे. आधार ॲप टाकायचं आहे. आधार ॲपमध्ये आधार युनिक आयडेंटिफिकेशन बोल की UIDचं ॲप आहे. त्या ॲपवरती जायचं आहे. ते ॲप इन्स्टॉलेशन करून घ्यायचं. इन्स्टॉलेट करण्यासाठी टाईम लागेल 2 मिनिटं. तर ते इन्स्टॉलेशन केल्यानंतर आपण त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आता इन्स्टॉलेशन होत आहे, थोडं थांबावं लागेल. ओपन करून घ्यायचं आहे. त्याला जे परमिशन मागते ते परमिशनला अलाव करून घ्यायचं आहे. जे बी परमिशन देते त्याला अलाव करून घ्यायचं आहे. त्यानंतर की फीचरवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट 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 करायचं आहे. आय एम रेडी माय आधार यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर हे रोल करून खाली यायचं आहे, वाचायचं आहे ते आपल्याला काय आहे टाइम अँड कंडिशन. आय ॲग्रीवरती क्लिक करून प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर सिम कार्डवरती जे बी सिम कार्ड आहे, कोणते बी सिम कार्ड चालेल, आधारला लिंक नसेल तरी बी चालेल. सेंड SMS करायचं आहे. सेंड SMS केल्यानंतर व्हेरीफाय होईल, त्याला अलाव करा. आपला नंबर व्हेरीफाय होईल. नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर थोडा टाइम लागेल नंबर व्हेरीफाय व्हायला. पहिल्यांदा SMS जातो, नंतर नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर टाइम लागतो थोडा. झालेला आहे. कंटिन्यू विथ दिस मोबाईल, न्यू रजिस्टर मोबाईल कोणत्यावरती करायचं आहे ते. आता आपला दुसरा मोबाईल आहे म्हणून कंटिन्यू विथ दिस नंबर हे करायचं आहे. नंतर फेस ऑटोमेशन केलीसाठी आपल्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर फेस आपला त्याच्यावरती बरोबर मॅच करून घ्यायचा आहे. हिरवी लाईन येस्तवर, हिरवी लाईन नाही आली तर मॅच होणार नाही. गोलला हिरवी पट्टी यायला पाहिजे. रेड पट्टी आल्यानंतर घेणार नाही, आपल्याला हिरवी पट्टी घ्यायची आहे. हिरव्या पट्टीवरती बरोबर मॅच करून घ्यायचं आहे आपल्याला आपली फेस नाही हिरव्या पट्टीवरती आली तर आपल्याला मॅच होणार नाही. झालेलं नाही, टाइम आउट झालेला आहे. तर आपल्याला पुन्हा करायचं आहे. 3 वेळाच आपल्याला चान्स भेटतो, 3 पेक्षा जास्त चान्स भेटत नाही. त्यामुळे 2 ह्याच्यात करून घ्यायचं आहे फेस ऑथेंटिकेशन. झालेलं आहे. फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे. 2 वेळा डोळे आपले हे करायचे आहेत. आता इथं आपला पिन बनवायचा आहे आपल्याला. 6 कोणता बी तुम्ही बनवू शकता जे तुम्हाला लक्षात राहील असा. ओके करायचं, त्याला कन्फर्म करायचं आहे. तोच पिन डबल टाकून कन्फर्म केल्यानंतर याला स्किप गाईड करायचं आहे. तुम्ही वाचू बी शकता, तुम्हाला सिलेक्ट करायचं तर लँग्वेज सिलेक्ट करू शकता. हे माझं आता आधार कार्ड इथं आलेलं आहे. तर हे आपण कोणत्याही गोष्टीला वापरू शकतो. जरी जे मास्क डाटा करायचं असेल तर इथं मास्क डाटा म्हणून ऑप्शन आहे. ते मास्क डाटा केले तर आपल्याला हे
आपले हाईड होतील, लास्ट 4 डिजिटल राहतील. तर माय डाटा करू शकतो आपण. नंतर बायोमेट्रिक अनऑथरायझेशन अनलॉक बी करू शकतो. तर त्यासाठी आपला रजिस्टर मोबाईलला एक OTP जाईल. OTP गेलेला आहे, OTP इथं टाकून घ्या आणि बायोमेट्रिकवर बी करू शकता तुम्ही. असे हे आहे. यामध्ये सर्व्हिस ऑप्शन आहे. सर्व्हिस वरती जायचं आहे, सर्व्हिस वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये ईमेल अपडेट, आता हे कमिंग सन मध्ये आहे. ईमेल अपडेट ओके करायचं आहे. न्यू अपडेट, नेम अपडेट मध्ये बी कमिंग सन मध्ये आहे. ॲड्रेस अपडेट कमिंग सन मध्ये आहे. फक्त आता आपण मोबाईल नंबर अपडेट करू शकतो. यामध्ये प्रोसेसिंग फी आहे 75 रुपये. 30 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे, पण 1-2 दिवसात होऊन जातं. याच्यामध्ये 2 मोबाईल नंबर लागतील, पहिलावाला आणि नवीन. पहिल्यावाल्यावर पहिल्यांदा OTP जाईल आणि नवीनवरती त्याच्यावर कंटिन्यू क्लिक केल्यानंतर असे OTP जाणार आहे जुन्या मोबाईलवरती, आणि जुन्या मोबाईलवरनं नंतर नवीन मोबाईलवरती जाणार आहे. यासाठी 75 रुपये आपल्या फेर लागणार आहे. 75 रुपये कापल्यानंतर आपल्याला इथे आपण मोबाईल नंबर चेंज करू शकतो. आता यामध्ये अजून एक ऑप्शन आलेला आहे, आपण आपलं आधार कार्ड डाउनलोड करू शकतो. शेअर मध्ये जायचं आहे, शेअर या ऑप्शन मध्ये जायचं आहे. डाउनलोड आधार वरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधार वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपण इथे डाउनलोड आधार करू शकतो. आपलं आधार कार्ड असे डाउनलोड होणार आहे. डाउनलोड आधार झालेला आहे. तर डाउनलोड आधार आपल्याला ओपन करायसाठी इथे पासवर्ड मध्ये आपल्याला आपल्या नावाचे पहिली 4 अक्षर आणि साल टाकायचं आहे. साल टाकून आपण अशा प्रकारे ओपन करू शकतो आपले आधार कार्ड डाउनलोड करून. ज्याचे बी कुणाचे बी आधार कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतो. हा फायदा आहे. हा एक ऑप्शन याच्यामध्ये आहे. तर आपण ह्याच्यात शेअर ID वरती अजून जाऊन आपण आपल्याला सिलेक्टेड आपल्याला जे बी शेअर आहे ते बी करू शकतो. ह्याच्यात रेसिडेंट आहे, रेसिडेंट नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल ID आहे. हे आपण सिलेक्ट करून हे पण आपण करू शकतो, शेअर करू शकतो. ही पण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे. आणखीन शेअर ID मध्ये कंप्लीट शेअर आपण सर्व काही शेअर करू शकतो, डाउनलोड करू शकतो, पाठवू शकतो. असं याच्यामध्ये आपल्याला पिन जो बनवला आहे तो बी चेंज करू शकतो. हे बी ऑप्शन याच्यामध्ये इनेबल झालेला आहे. अशा प्रकारे आपण आधार आणि त्या ऑप्शन मध्ये आपण इथं पिन रिसेट करू शकता. मोबाईलचे जे माहिती आहे ती इथं दिलेली आहे ॲपची, जे बी आहे. टर्म्स अँड कंडिशन आहेत, पॉलिसी आहे, युजर गाईडलाईन आहे, फीडबॅक आहे, युनिक फॉर्म डिव्हाइस आहे. तर इथं अजून ऑप्शन आलेलं नाही. कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे, कोणाकोणाला अजून दिलेलं नाही. तुम्ही अशा प्रकारे आपले रजिस्टर करून यामध्ये मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस चेंज करू शकता. आता फक्त मोबाईल नंबरही चेंज करायचा ऑप्शन चालू झालेला आहे आणि ईमेल ॲड्रेससाठी अजून चालू झालेलं नाही. त्याला टाईम लागेल. धीरे धीरे ते पण चालू होईल. आपण ह्याला स्कॅन करून आपल्याला कोणत्याही ते प्रूफ म्हणून बी देऊ शकतो. शेअर बी करू शकतो आपण आपली ID. शेअर करण्यासाठी इथं शेअरचं ऑप्शन आहे, इथं शेअर करू शकतो. शेअर आपल्याला काय काय करायचं आहे तर इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रेसिडेंटचं द्यायचं आहे का, रेसिडेंट नेम द्यायचं आहे का, डेट ऑफ बर्थ द्यायचं आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, ॲड्रेस द्यायचा आहे, जेंडर द्यायचा आहे, एज द्यायचा आहे. जो ऑप्शन द्यायचा त्याला क्लिक करून प्रोव्हाइड ID करून शेअर करू शकता तुम्ही. जसे आपल्याला द्यायचं आहे ते शेअर करू शकता. QR करून बी आपण स्कॅन QR बी करून हे करू शकता, आपलं आधार कार्ड शेअर करू शकता. 2 ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला जे पाहिजे ते ऑप्शन घेऊ शकता. तर रिसेंटली ट्रान्झॅक्शन अजून इथे आलेलं नाही, अपडेट होत आहे. टाइम लागतो याला, कधी कधी लगेच होतं, कधी कधी टाइम लागत असतो. त्यामुळे अजून याच्यात माझ्या ह्याच्यात दाखवत नाही. दाखवल्यानंतर मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवून अजून दाखवेन, पण अजून याच्यामध्ये दाखवत नाही अजून हे. तर अशा प्रकारे आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवरून मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस चेंज करू शकता. तरी ही माहिती कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि आपल्या पद्मावतीचा राजा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.